तर आता झाली आहे सकाळ आणि तुम्हा सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आणि खुशी इकडे रांगोळी काढतोय। साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे। तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो। हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे 14 एप्रिल। तर खूप आपण या सगळ्या दिवसाची वाट बघत असतो। तर आजचा तो दिवस आहे। तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भीम जयंतीच्या। तर इकडे मी रेडी झालेली आहे। तर आज आमच्या इकडे सगळा प्रोग्राम आहे दिवसभराचा। तर आम्ही तिकडे चाललोय आणि कसं काय काय होणार आहे आज दिवसभरात, आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सांगणार मी। तर आता आम्ही सगळेजण रेडी झालेलो, पप्पा सकाळीच गेलेत। तर मी खुशी मम्मी वगैरे आता आम्ही निघालोय। तर आणि आम्ही सगळ्यांनीच होता व्हाईट ड्रेस घातलेला आहे सगळ्यांनी। आणि मग नंतर पुढे पुढे आम्ही कुठे कुठे जातो, कोणत्या कोणत्या प्रोग्रामवर जातो ते तुम्हाला नक्की सांगतो, तसं तुम्ही कंटिन्यू राहा। तर आता आम्ही निघालोय रॅलीमध्ये जायला। तर मी खूप एक्सायटेड आहे आणि पप्पा इकडे उभे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे अशी तयारी सगळी झालेली आहे। साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे। जय भीम, जय भीम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा जय हो। खतवून जागे, इकडे तिकडे बघू नको बाप भीमराव हाय। साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, तर आज 14 एप्रिलच्या निमित्ताने सगळ्यांनी लेझिम ठेवलेली आहे। तर इकडे सेटअप लागलेला आहे। तर इकडे लेझिम करणार आहेत आता। काळ्या मंगूचा इमला मी पाडीला, त्यात मंगूचा मुडदा मी गाडीला। सर्वोदय कॉम्प्लेक्स असोसिएशन पाण्याची व्यवस्था, धन्यवाद सर्वांना साधुकार। साधू 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 हिमाची लेखणी गबाई, हिमाची लेखणी इतकी दिसायला लेखण्या। गैऱ्यांच्या
इकडे सगळेजण पोचलेलो आहेत. इकडे आतमध्ये आहे बाबासाहेबाचा पुतळा आणि इकडे आहेत पप्पा आणि त्यांची मंडळी. हे त्यांना बाबासाहेबांच्या फोटोला मानवंदना देत आहेत. आणि हे बघा इकडे आहे असं बाबासाहेबाचा पुतळा आणि मस्त वाटत होतं तिकडे. आणि हे सगळे इकडे तयारी करतायत पुढच्या कार्यक्रमाची. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. आपल्याला तिथे अभिवादन करता येईल आणि अभिवादन करत असताना तिथे त्यांना अभिवादन करून तुम्ही घेऊ शकता, कारण पुतळ्याला अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर इकडे आहे मम्मी पप्पा आणि आजी. आणि इकडे जे येणारे होते त्यांच्यासाठी पप्पांनी नाश्ता ठेवलेला, तर ते सगळे नाश्ता वाटप करतात आहेत. पाणी आणि उपमा शिरा. मग कसा झाला आजचा कार्यक्रम? आजचा कार्यक्रम 133वी जयंती पूर्ण देशामध्ये जे साजरी केली जाते, तशीच मीरा भाईंदर शहरामध्ये एक विचार एक मंचच्या माध्यमातून मोठ्या थाटामाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोटरसायकलची मिरवणूक काढून, भव्य मोटरसायकल म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर आणि रथाच्या मार्फत आमच्या एक विचार एक मंचच्या सर्व शिलेदाराला सोबत घेऊन या देशाचे माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही मीरा भाईंदर रोड मार्गे पूर्णाकृती बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य अशा गाजत वाजत लेझिमच्या तालामध्ये आम्ही इथं जयंती उत्सव साजरा करण्यासाठी तिथे आल्यानंतर मोठा उत्साह इथे आज 14 एप्रिल निमित्त मीरा भाईंदरपासून काशीमिरापासून मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीमध्ये जेवढ्या रोडवरील जेवढ्या काही संस्था होत्या, शाखा होत्या, सर्वांनी एक विचार एक मंचांना साथ दिली. सर्व मिळून आम्ही आंबेडकर पुतळ्याच्या परिणामकृती पत्राजवळ आलो आणि इथे आम्ही इथे पण वडापाव नाश्ता वगैरे एक विचार एक मंचाच्या मार्फत सर्वांनी नाश्ता केला. आणि आता याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी शाखामध्ये जयंती उत्सव साजरा होत आहे त्या ठिकाणी आम्हाला पण जायचं आहे, सर्वांना जायचं आहे. आणि त्या निमित्ताने आज आपण इथं आलोत. एवढे माझे 2 शब्द संपवते. जय भीम, नमो. आजची जी तयारी केली तर ही किती दिवसापासून चालू होती तुमची तयारी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. मीरा भाईंदर शहर जिल्ह्यामध्ये एक विचार एक मंचाच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली आणि माननीय चंद्रमणी मनोहर या संस्थेचे अध्यक्ष यांनी एक विचार मांडला की बाबा आपण ही जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज काशीमिरा या ठिकाणून आपण रथ तयार करून या माध्यमातून सर्व जनतेंना सोबत घेऊन आपण ही रॅली काढायची. 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर. आणि त्यांनी जे परिश्रम घेतले, माननीय चंद्रमणी मनोहर सरांनी जे परिश्रम घेतले त्यांचं मी खरोखर कौतुक करतो. कारण हा कार्यक्रम सक्सेस होणारच नव्हता. त्यांनी सांगितलं की नाही, मिरवणूक काढावंच लागेल, भले आमचे 10-15 लोक असतील पण आम्ही मिरवणूक काढू. आणि म्हणून आम्ही कार्यकर्ते प्रकाश तायडे, त्याच्यानंतर अर्जुन भाऊ तायडे, त्याच्यानंतर महेश भाई, त्याच्यानंतर यादवजी, चंद्रकांत, नंतर अरुण दाभाडे सर, या सर्व कार्यकर्त्यांनी एक विचारांनी या ठिकाणी आम्ही फिरलो आणि लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम आपण जयंतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे. यापुढेही सुद्धा माननीय चंद्रमणी मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विचार एक मंचाच्या माध्यमातून आपण मीरा भाईंदर शहर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम राबवू. आणि मी ज्या लोकांनी आम्हाला सर्वांना सहकार्य केलं, मदत केली, त्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व सहभागी झाला सर्वांना आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. पुढचा कार्यक्रम काय? यानंतर एक विचारक मंचाचे अध्यक्ष माननीय चंद्रमणी मनोहर आपले थोडक्यात 2 शब्द सांगतील आणि शुभेच्छा देतील अशी त्यांना विनंती करतो. बोला. सो अध्यक्ष साहेब, याच्यानंतरचा प्रोग्राम काय? अध्यक्षीय भाषा. आपल्या उत्साह बघून आता जो सकाळपासून आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून आमचे हे तरुण लोक वयाने जरी जास्त असेल, 60च्या 50च्या वरच असले तरी ह्या कामासाठी जवान असल्यामुळे ह्या कामात उत्साह झाला आणि त्याचंच चीज या ठिकाणी मिळालेलं आहे. आम्ही एकत्र येऊन एक निश्चय केला की यावर्षी सर्व लोक निगेटिव्ह होते की जयंती अशीच साधी करायची, पण मी एक यांच्यामार्फत त्यांच्या ताकदीमुळे मी बोललो की नाही, कसंही करून आपण 10-15 लोक असले तरी आपण मिरवणूक काढूया आणि त्याला यश मिळाल्याबद्दल मी या सर्व लोकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या साठी ज्यांनी आर्थिक मदत केली, पाण्याची मदत केली, वडापाव देण्याचे आमचे राजेंद्रजी यादव यांनी मेहनत केली आणि वडापाव दिले. आणि त्यानंतर काही लोकांनी मिठाई वाटली, त्याच्यानंतर लाडू वाटले बुंदीचे आणि खास करून मुस्लिम बांधवांनी आपल्याला शरबत वाटप केलं आणि त्यांचं स्वागत केलं सर्व कार्यकर्त्याचं. खरोखर एक अभिमान वाटला आणि ताकद वाढली. आणि ह्याच्यानंतर ह्याहीपेक्षा जास्त असं भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम करणार आहेत. आपण बघत आहात की असा उत्साह तरुण वर्गाला उत्साह निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना प्रेरित सर्व लोक होतात आणि अशा पद्धतीने पूर्ण मीरा भाईंदरमध्ये जश्लोक चालू आहे आणि उत्साह चालू असल्यामुळे आमची ताकद वाढली. यापुढे चांगला कार्यक्रम करू. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि खूप मजा आली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती आम्ही मजा केली ते. आणि म्हणजे फर्स्ट टाईम मी गेली अशा मिरवणुकीमध्ये, म्हणजे रॅलीमध्ये. तर अशी होती आजची दुपारची रॅली. तर लेझिम होता, डीजे होता. तर लेझिम पण मस्तच झालं आणि आम्ही बाईकवर होतो आणि नंतर आम्ही मजा पण केली. नंतर तिथे पुतळ्याजवळ जाऊन थोडासा डान्स वगैरे पण झाला. आणि नंतर आता तुम्ही बघितलं असणार, पप्पांचं असं कौतुक करत होते ना, तर जाम भारी वाटत होतं. कारण पप्पांनी सगळे अरेंजमेंट केली होती, म्हणजे नाश्ता, पाणी आणि इतर पण जिथे जागोजागी जात होतो आम्ही, तर तिथे पण त्यांनी म्हणजे दुसऱ्या जणांनी सगळी व्यवस्था करून ठेवलं होतं. म्हणजे जसं ज्यूस आणि कुठे स्वीट्स पण ठेवले होते. तर ते पण खूप म्हणजे असं वेगवेगळं बघायला भेटलं. चांगलाच अपीअरन्स होता आजच्या रॅलीचा, म्हणजे दुपारच्या. म्हणजे खूप नाचलो असं
दमलो वगैरे एकदम, पण मजा आली. असं ऊन होतं पण असं वाटलं नाही की ऊन आहे करून. तर आजचं संध्याकाळचं पण नंतर अजून आहे म्हणजे कार्यक्रम आहेत भरपूर, म्हणजे साड्या वाटप आहे. आणि आज सकाळपासून आहे ना असं म्हणजे फ्री आय चेकअप होता, फुल बॉडी चेकअप होती. तर ते पण होतं पण तिथे जायला नाही भेटलं, इकडे रॅलीमध्येच आमचा टाईम गेला. तर जर संध्याकाळी जर मी गेली तर संध्याकाळचं जर टाईम म्हणजे जाणारच आहो, पण तिकडे जर जायला भेटलं तर मग ते पण तुम्हाला सांगेन मी. आणि पप्पांचा म्हणजे जे पप्पांसोबत आहेत म्हणजे ज्यांनी पण केलेलं आहे ते, तर त्यांचं असं कौतुक करत होते ना, तर जाम भारी वाटत होतं ते. तर ते मी सगळं टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही बघितलं पण असेल की किती चांगलं म्हणजे कौतुक करत होते. तर ते जेव्हा बोलत होते ना तर जाम भारी वाटत होतं ते. म्हणजे एकट्याने असं बाकीचे पण होते मदत करायला, पण एकदम सगळे एकदम यंग एज म्हणजे एकदम वयस्कर आहेत. पण असं काय बोलतात त्याला, अशी जी भीम जयंती ज्यांनी जी आज साजरी केली, दरवर्षीच करतात पण यावेळेस त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने रॅली काढली, लेझिम ठेवला होता, रथ होता, नाश्ता ठेवला होता. तर खूप मजा आली. आणि ज्यांनी पण जेवढं पण सहकार्य केलं त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि एवढी चांगली व्यवस्था केली म्हणजे रॅली, DJ हे ते लेझिम वगैरे ठेवलं, तर आम्ही जे बघणारे होते त्यांना पण खूप मजा आली. आता आपण संध्याकाळी जाणारच आहोत बाहेर, तर तिकडे अजून पण कार्यक्रम आहेत, तर मग ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आणि तुमची भीम जयंती कशी साजरी झाली ते पण तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही संध्याकाळी बुद्ध विहारात पण जाणार आहोत. आता पण गेलो होतो बुद्ध विहारात, पण तिकडचा व्हिडिओ नाही काढायला भेटला. सगळे कॅमेरा कॉन्शियस असतात तर म्हणून काही जमलं नाही जास्त काढायला. आणि जसं जसं मला जमलं काढायला तर तुम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबमध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटलं ते. आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण जे संध्याकाळी जे प्रोग्राम करणार आहोत किंवा कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नक्कीच दाखवेन, तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता आम्ही चाललो आहे संध्याकाळच्या रॅलीला, तर तुम्हाला दाखवते ती संध्याकाळची रॅली कशी असते ते. मी गाडी चालवते गाईस, तर आता आम्ही चाललो आहे, तर दाखवू तुम्हाला. विजय असो.
उशीर झाला होता, तर एंडिंग घ्यायला भेटलं नाही, म्हणून आता एंडिंग घेते. तर काल अशी आम्ही साजरी केली 14 एप्रिल. तर तुम्ही बघितलंच असेल की कसं आम्ही कालची जयंती साजरी केली. म्हणजे रॅलीमध्ये गेलो, तिकडे एन्जॉय केलं. आणि तुम्हाला कशी वाटली असेल मी जी भीम जयंती साजरी केली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमची कशी गेली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.